नमस्कार. गुरुकुल ओके क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला तर आपल्याला या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो टीईटी परीक्षेसाठी या ठिकाणी विचारलेला जातो तो म्हणजे पृष्ठबळ व घनफळ. आता पृष्ठबळ आणि घनफळ हे पाहण्याच्या अगोदर पृष्ठबळ आणि घनफळ हे कोणत्या आकृत्यांचं काढलं जातं हे पाहणं गरजेचं आहे. आता आकृत्या दोन विभागांमध्ये विभागलेल्या आहेत. पहिला विभाग म्हणजे द्विमितीय आकार आणि दुसरा विभाग म्हणजे त्रिमितीय आकार. आता द्विमितीय आकारामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे ज्याला लांबी रुंदी दिलेली असते त्याला आपण म्हणतो द्विमितीय आकार. आणि त्रिमितीय आकारामध्ये त्या ठिकाणी लांबी रुंदी आणि उंची ज्या आकारांमध्ये दिलेली असते, ज्या आकृत्या बघा तुम्ही 3D प्रमाणात असतात त्यालाच आपण म्हणू शकतो की त्याचं पृष्ठफळ आणि घनफळ त्या ठिकाणी काढू शकतो. आता सगळ्यात पहिल्यांदा बघायचं झालं तर पहा, आपल्याला 1 2 3 4 आणि 5 या 5 आकृत्यांचे जे प्रकार आहेत त्यांचं पृष्ठफळ आणि घनफळ अभ्यासायचंय. पहा, पहिली जी आकृती ती घन आकार आहे. दुसरा जो आकार आहे तो आहे इष्टिकाची ती आकार. तिसरा जो आकार आहे तो सिलेंडर म्हणजेच आपली वृत्ताची ती. नंतर पुढचा जो आकार आहे तो शंकू आणि शेवटचा जो आकार आहे तो गोल आहे. आता वर्तुळ आणि गोल यामध्ये फरक असतोय. वर्तुळाची उदाहरणे कोणती कोणती असतात? तुमची बांगडी किंवा गाडीचं चाक, हे जी उदाहरणे आहेत ती झाली तुमच्या वर्तुळाची. आता गोलाची उदाहरणं कोणती? गोल म्हणजे भरीव. आता उदाहरणार्थ जर आपण पृथ्वी जो गोल आहे तो जर गोल मानला तर त्या ठिकाणी ते गोलाचं उदाहरण झालं. म्हणजे पृथ्वी तसं पाहायला गेलं तर आपल्याला लंब गोल आहे, थोडासा लंब आकार आहे, म्हणून पृथ्वी जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी गोल असू शकतो. किंवा तुमचा चेंडू, जो तुमचा चेंडू आहे तो गोलाकार असतोय. त्यामध्ये फुटबॉल असेल, त्यामध्ये बास्केटबॉल असेल किंवा क्रिकेटमधील टेनिस बॉल असेल, हे आहेत गोलाचे उदाहरणं. ठीक आहे, तर हे जर आपल्याला समजलं असेल तर आता या ठिकाणी पृष्ठफळ व घनफळ यामधील महत्वाच्या कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊयात. चला बघा, पृष्ठफळ आणि घनफळ यामध्ये या व्हिडिओत आपल्याला त्या ठिकाणी फक्त दोनच जे आकार आहेत त्यांचं पृष्ठफळ आणि घनफळ पाहायचंय. आणि जे उरलेले आकार आहेत, उरलेले म्हणजे त्या ठिकाणी कोन आहे, वृत्तचिती आहे आणि तुमचा गोल आहे, या आकारांचं पृष्ठफळ आणि घनफळ आपल्याला पुढच्या व्हिडिओत पाहायचंय. आता या ठिकाणी हे क्लिअर करणं गरजेचं आहे. आता जी इष्टिकाची ती आहे आणि जी घन आहे ह्या दोघांचंच घनफळ आणि पृष्ठफळ आपल्याला पाहायचंय. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या पृष्ठफळाचं आणि घनफळाचं सूत्र पाठ करणं गरजेचं आहे. आता ते सूत्र पाहायला जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्ही पाहाल की जर घनाचं जर पृष्ठफळ असेल तर त्या पृष्ठफळाचं सूत्र या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं आहे काय, 6a वर्ग. आता a म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला त्या घनाची एक बाजू मानलेली आहे. मग आपण त्या बाजूला जर यल मानलं तर 6l वर्ग हे पण त्या ठिकाणी सूत्र होऊ शकतं. आता ही जर सूत्र तुमची पक्की असतील, कशाचं? घनाचं एकूण पृष्ठफळ असेल, तसंच घनाचं घनफळ असेल, तसंच तुम्ही जर पाहिलं तर इष्टिकाची तिचं पृष्ठफळ असेल आणि इष्टिकाची तिचं जर घनफळ असेल, तर आपल्याला यामध्ये जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण त्या ठिकाणी गणितांना सुरुवात करू. आता हे सूत्र पाठ असणं हे बेसिक कर्तव्य, ते पाठ असतील तरच गणितांकडे जाणं गरजेचं आहे. ओके, चला तर आपण डायरेक्ट गणिताकडे जाऊ. सूत्रांमध्ये जास्त वेळ घालवण्यात मजा नाहीये, ते पाठ असणं बेसिक आहे. पहा, चला तर आपण बघूयात पहिलं गणित. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 294 चौमी आहे. ठीक आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ कळलं पाहिजे. 6l वर्ग. यल म्हणजे या ठिकाणी लेंथ म्हणजेच लांबी ऑफ साइड्स म्हणजे बाजूची लांबी म्हणू शकतो. बरोबर किती दिलेला आहे? 294. याच्यानुसार यल ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. 6 ह्या यल वर्गाला गुंतोय, तिकडे जाऊन भागल. यल वर्ग बरोबर 294 भागिले 6. 6 चोक 24, राहिलं किती? 5. 6 9 54. मग यल वर्ग बरोबर त्या ठिकाणी तुमचं 49 आलंय, तर यल ची व्हॅल्यू किती असेल? 7. म्हणजे घनाची बाजू आपली किती आली? 7. 7 काय एकक कोणतं? चौमी या ठिकाणी असल्यामुळे मीटर बघा एकक घेईल. मग आपल्याला त्यांनी तर त्या
घनाचे घनफळ किती? मग घनाचे घनफळ काय असतंय? जी तुम्हाला बाजू दिली त्याचा करा घन. सगळ्यात सोपं बघा, घनाचं घनफळ म्हणजे बाजूचा घन. मग बाजू 7 आहे, त्याचा घन किती येईल? 7चा घन 343. त्या ठिकाणी येईल बघा 343 आणि त्याला एकक लागल चौ का घन? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही पृष्ठबळ काढलं तर त्या ठिकाणी चौ म्हणजे चौरस लागत असते सगळ्यात पहिल्यांदा एककाला, आणि घनफळ काढले तर पहिल्यांदा घन लागतं. म्हणून 343 घन आणि जे तुमचं एकक आहे ते मीटर. ओके, म्हणून 343 घनमीटर हे दुसऱ्या पर्यायाचं उत्तर, हे आपलं उत्तर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा, धातूच्या पत्र्यापासून 18 सेमी लांब, 8 सेमी रुंद व 5 सेमी उंच असलेली बंद डबी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल? आता पृष्ठफळ कधी आणि घनफळ कधी काढायचं पहा. पृष्ठफळ तुम्ही कधी काढायचं असते? ज्यावेळेस एखाद्या त्रिमितीय आकाराला त्या ठिकाणी रंग दिलेला असू द्या, किंवा त्या ठिकाणी एखादी आकार बनवण्यासाठी पत्रा किती लागतोय त्या ठिकाणी तुम्ही काढू शकताय पृष्ठफळ. ओके, आणि घनफळ कधी काढायचं? जर एखाद्या त्रिमितीय आकारात किती पाणी मावेल म्हटलं, किंवा किती हवा मावेल म्हटलं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय काढायचं? घनफळ. मग पत्रा लागेल म्हटलंय म्हणल्यावर या ठिकाणी पहा काय काढावं लागेल? तर एकूण पृष्ठफळ. आता आकार कोणता आहे बघा, तिथं त्या ठिकाणी 18 सेमी लांब, 8 सेमी रुंद आणि 5 सेमी उंच. आता निश्चितच लांबी, रुंदी, उंची दिली असेल तर ती असेल इष्टिकाची ती. म्हणून इष्टिकाची तिचं त्या ठिकाणी एकूण पृष्ठबळाचं सूत्र काय असते? 2 कंसात LB अधिक BH अधिक HL. 2 कंसात LB म्हणजे काय? लांबी गुणिले रुंदी. आता L आणि B यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असणार? दिसत नाही म्हटल्यावर गुणाकार. म्हणून या ठिकाणी लांबी गुणिले जर रुंदी केली तुम्ही तर 18 गुणिले 8 144 अधिक BH म्हणजेच रुंदी गुणिले उंची 8 पंचे 40 अधिक HL म्हणजे 5 गुणिले 18 8 5 90. जर यांची बेरीज केली तर 144 अधिक 40 किती येईल बघा? 184. आणि अधिक जर 90 केलं त्यामध्ये तर 4 आहे असा, आणि इथं येईल 27. मग 274 गुणिले किती येईल? 2. पहा किती येईल? 4 दुने 8 27 दुने 54 548. पण आपण पृष्ठफळ काढलंय. पृष्ठफळ म्हणजे काय? प्रत्येक पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आणि त्याची केलेली बेरीज. मग आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळात चौ हे एकक लागतं. म्हणून कोणत्याही आकाराचं पृष्ठफळ काढल्यानंतर चौ म्हणजे चौरस हा एककाच्या पूर्वी लागणारच. म्हणून 548 चौ सेमी आहे का पर्याय तुमचा? आहे पर्याय क्रमांक 3. चला समजलं असेल तर पुढे जाऊयात. चला तर बघा प्रश्न काय आहे? इष्टिकाची तिच्या बाजू 20 सेमी, 30 सेमी व 40 डेसिमीटर आहे. ओके, त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल? आता महत्वाची गोष्ट आहे, पाणी किती मावेल म्हणजे काढायचंय घनफळ. पण कोणत्याही आकाराचं तुम्ही घनफळ काढा किंवा पृष्ठफळ काढा, त्यांची जी एकक आहेत ती समान असणं गरजेचं आहे. ओके, मग जर तुम्ही सगळं सेंटीमीटर मध्ये करून घेतलं तर 20 सेमी राहणार, तसंच 30 सेमी आहे असंच राहणार. आता 40 डेसी म्हणजेच किती सेंटीमीटर असतं? तर 40 डेसिमीटर म्हणजे 400. पहा तक्ता जर पाहिला तुम्ही, मिली सेंटी डेसी. आता या ठिकाणी डेसी तुम्हाला दिलेलं आहे म्हणून 40 त्या ठिकाणी लिहिलं, तुम्हाला जायचंय सेंटीवर म्हणून 1 शून्य वाढेल 400 होईल. म्हणजेच 400 सेंटीमीटर त्या ठिकाणी ते असेल. ओके, आता तर त्या भांड्यात किती पाणी मावलं म्हटलंय त्याच्यामुळे काढावं लागेल घनफळ. मग घनफळ काय असतंय? आता ही आहे तुमची इष्टिकाची ती. इष्टिकाची तिचं घनफळ असतंय LBH म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग लांबी किती? 20 गुणिले रुंदी किती? 30 समजा, आणि उंची 40 डेसिमीटर आहे. त्याचा आपण सेंटीमीटर मध्ये केलं 400. ओके, मग यांचा जर गुणाकार केला तर 1 2 3 आणि 4 शून्य
1 2 3 4 0 कशावरती 4 ते 12 12 दुने 24 24,000. आता पहा सांगितलं होतं घनफळ काढलं की घन येणारच त्याच्या पुढं आणि एककानुसार ते येईल सेंटीमीटर. पण प्रश्न खूप महत्वाचा आहे, किती लिटर पाणी मावेल त्या ठिकाणी म्हटले आहे. मग पाणी जर तुम्हाला किती मावेल काढायचं असेल तर त्याच्यासाठी पाण्याची 2 एकक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती 2 एकक कोणती तर पहा 1000 घन सेमी म्हणजे असते 1 लिटर. खूप महत्वाचं आहे. 1000 घन सेमी म्हणजे तुमची जी बाटली असती पाणी पितो आपण 1 लिटरची, तर 1 लिटर ती जी बाटली त्याचं घनफळ किती तर 1000 घन सेंटीमीटर. आणि दुसरं एक महत्वाचं सूत्र आहे बघा 1 घन मीटर. जर एवढं जर कुठल्या आकाराचं घनफळ असेल, घनमीटर आहे म्हणजे घनफळच निघलेलं असणार आहे बघा. जर एवढं घनफळ असेल तर त्यात 1000 लिटर पाणी मावतं बघा. म्हणजे लक्षात ठेवा 1000 घन सेमी जर घनफळ असेल तर 1 लिटर पाणी मावणार आणि 1 घन मीटर असेल तर 1000 लिटर पाणी त्या ठिकाणी मावल. मग या ठिकाणी तुम्हाला पाण्यात रूपांतर करायचंय. मग 1 लिटर व्हायला 1000 घन सेमी लागतात. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 2,40,000 घन सेमी आहे, त्याला 1000 ने भागावं लागेल म्हणजे तुमचं लिटर मध्ये रूपांतर होईल. 3 शून्यला 3 शून्य कट 240 लिटर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. याच्या पूर्वी ही 2 महत्वाची कन्सेप्ट जे आहेत ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला तर बघूयात पुढचा प्रश्न. बघा प्रश्न काय आहे, एका सिनेमागृहाची लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे आणि उंची दिलेली. ओके. रविवारी त्या सभागृहात 448 प्रेक्षक उपस्थित होते, तर त्यांना सरासरी किती घनमीटर हवा मिळाली असेल असा त्यांचा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. तर हवा किती मिळाली असेल हे जर काढायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय काढणं गरजेचं आहे तर घनफळ. घनफळ कोणत्या आकाराचं काढायचंय महत्वाची गोष्ट आहे. सिनेमागृहाची लांबी रुंदी उंची दिली म्हणजे इष्टिकाची ती असेल आणि जर इष्टिकाची तिचं घनफळ आपण पाहिलं LBH म्हणजे लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. मग त्यानुसार 28 गुणुले 16 गुणुले 30 आणि त्या ठिकाणी प्रेक्षक 448 होते आणि त्यांना सरासरी किती हवा लागेल म्हटलंय म्हणून 448 ने भागा. जर तुम्ही भागून पाहिलं तर 16 एके 16 16 दुने 32 राहिलं 12 16 एके 16 16 8 128 28 आलं. या 28 ला हे 28 कट राहिलं किती 30. मग तुमची जी हवा आहे ती काढणं म्हणजे घनफळ काढलंय म्हणून एकूण हवा जी तुमची असणार आहे ती प्रत्येकाला 30 घन मीटर हवा त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा एका इष्टिकाची तिच्या आकाराच्या टाकीच्या बाजू अनुक्रमे 10 मीटर 5 मीटर व 2 मीटर आहेत, तर त्या टाकीत 25 लिटर मापाच्या किती बादल्या बसतील. आता आपल्याला टाकीतलं पाणी काढायचंय म्हणजे काढायचंय घनफळ. घनफळ काढायचंय कोणत्या आकाराचं इष्टिकाची ती झालं. रिपीट तेच गणित येतंय. मग इष्टिकाची तिचं घनफळ काय असते लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. मग 10 गुणुले 5 गुणुले जर 2 केलं बघा 10 5 50 50 दुने 100. आता पाणी किती मावेल म्हणजेच घनमीटर त्याला एकक लागलेला असेल कारण घनफळ काढलं आपण. आता आपल्याला माहित आहे आपण एकक पाहिलं एक काय 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर असतं पहा. मग या ठिकाणी त्याचं घनबळ आहे 100 घनमीटर. मग त्याला कितीने गुणावं लागेल 1000 ने तेवढे लिटर असणार पहा. 100 गुणिले जर तुम्ही 1000 केलं म्हणजे 1000 लिटर 1000 गुणिले 100 केलं तर एवढं लिटर पाणी त्या टाकीत मावलेलं असणार आहे. आणि आपल्याला 25 लिटर मापाच्या किती बादल्या लागतील म्हणून 25 ने भागा. 25 एके 25 25 चोक 100. मग 4 गुणिले 1000 केलं तर 4000 बादल्या त्या ठिकाणी त्या टाकीमध्ये बसणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ओके समजलं असेल तर चला जाऊयात पुढं. एका
घनाचे घनफळ दिलेलं आहे किती 512 घनसेमी असल्यास त्या घनाला बाहेरून रंग लावण्यास, आता रंग लावायचं म्हणजे काढायचं पृष्ठफळ. ओके, प्रति चौसेमीला 2 रुपये दर आहे, तर किती खर्च येईल असं म्हटलंय. तर या ठिकाणी घनाचे घनफळ असते बाजूचा घन, एल म्हणजे बाजू मानली तर त्याचा घन बरोबर किती दिलाय तुम्हाला 512 घनसेमी. मग एल किती येईल 8, घनपाठ असणं गरजेचं आहे. मग आपल्याला त्यानुसार काय काढणं गरजेचं आहे, पृष्ठफळ कारण आपल्याला रंग द्यायचा आहे. रंग आपण बाहेरच्या पृष्ठभागांवरती देणार आहे, म्हणून त्या ठिकाणी 6 गुणिले यल वर्ग म्हणजे 6 यल वर्ग. मग 6 गुणिले यल किती आपला 8, 8 चा वर्ग 64. यांचा गुणाकार किती येईल 6 चोक 24, हातच्याले 2, 6 6 36 आणि 2 38, 384 सेमी या ठिकाणी रंग द्यायचा आहे. पण त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक चौरस मीटरला 2 रुपये खर्च येतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला 384 गुणिले करावं लागेल 2. जर तुम्ही केलं तर 4 दुने 8, 38 दुने 76 म्हणजे 767 रुपये त्या ठिकाणी खर्च येईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. चला समजलं असेल तर जाऊयात पुढं. एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल पहा. घनाची बाजू 2 आहे, ओके, ती झाली किती 4. कधी पण लक्षात ठेवा, जर बाजू आता इथे या ठिकाणी किती पट वाढली, किती पट 2 पट. जेवढी पट वाढलेली त्याच्या घनाच्या पटीत त्याचं घनफळ वाढत असतं, म्हणजे निश्चितच 8 पटीने वाढलेला असेल. समजा असं म्हणलं असतं घनाची बाजू 5 आहे आणि त्याची झाली घनाची बाजू 20. बघा 5 वरून बाजू किती पटीने वाढली 4 पट. मग जेवढ्या पट वाढली त्याचं करा घन, तेवढ्या पटीने त्याचं घनफळ वाढलेलं असतं. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे 8 पट, म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजला असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. एका इष्टिकाची ती आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेमी, रुंदी 18 सेमी व उंची 15 सेमी आहे. या बॉक्समध्ये 6 सेमी बाजू असलेले किती घनाकार बॉक्स मावतील. म्हणजे घना आकृती बॉक्स त्या इष्टिकाची तिच्या आकाराच्या बॉक्स मध्ये बसवायचे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की ती जी बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये किती जागा व्यापून तो बॉक्स घेऊ शकतो. मग जागा आतली काढणं म्हणजेच घनफळ काढणं. मग काय करावं लागेल, ती जी इष्टिकाची ती आकाराचा जो बॉक्स आहे त्याचं घनफळ काढावं लागेल. तसंच काय करावं लागेल, जो तुमचा 6 सेमी बाजू असलेला घनाकृती बॉक्स आहे त्या बॉक्सचं घनफळ काढावं लागेल. म्हणजेच जर तुम्ही त्या इष्टिकाची ती आकाराच्या बॉक्सच्या घनफळाला जर एका घनाकृती बॉक्सच्या घनफळाने भागलं तर त्या ठिकाणी तुमचे एकूण बॉक्स निघणार. मग इष्टिकाची ती आकाराच्या बॉक्सची लांबी तुम्हाला दिलेली, रुंदी दिली, उंची दिली. मग घनफळ तर आपण पाहिलंय काय असतं LBH. ओके, मग या ठिकाणी LBH नुसार 60 गुणिले 18 गुणिले उंची किती 15 आणि याच्या घनफळाला भागावं लागेल तुमच्या घनाच्या म्हणजे घनाकृती बॉक्सच्या एका घनफळाने भागावं लागेल. मग 6 सेमी बाजू, घनाचं घनफळ बाजूचा घन, म्हणून या ठिकाणी बाजूचा घन म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 म्हणजे हा झाला 6चा घन. मग भागून पहा 6 एके 6 6 साइन 60 6 एके 6 6 त्रिक 18 3 एके 3 3 दुने 6 बे के बे बे पंचे 10 5 गुणिले 15 केलं तर 75 बॉक्स त्या ठिकाणी मावणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. समजलं असेल. चला पुढे जाऊया. पहा काय म्हणले, 4 मीटर बाजू असलेल्या एका घनाकृती खड्ड्यातून किती माती बाहेर पडेल. आता माती बाहेर काढायची म्हणजे त्या खड्ड्याचं काढावं लागेल घनफळ. एकदम साधा बेसिक प्रश्न आहे पहा. मग सगळ्यात पहिल्यांदा त्याची बाजू तुम्हाला 4 मीटर दिलेली, घनाचं घनफळ काय असतं बाजूचा घन. 4 मीटर बाजू असल्यामुळे 4चा घन 64
आता घनफळ काढल्यानंतर लागतं बघा घन, आणि जी तुमचं एकक त्या ठिकाणी आहे ते आहे असं म्हणजे घनमीटर. 64 घनमीटर पर्याय आहे का? पहा, फसवण्यासाठी त्यांनी 64 घन सेमी पण दिलेले, परंतु आपण फसायचं नाही. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा, 8 सेमी बाजू असलेल्या घनातून 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घन तयार होतील? पहा, अशाच पद्धतीचा प्रश्न आपण कितवा पाहिला बघा, हा 10वा असेल तर 8वा प्रश्न अशाच पद्धतीचा त्या ठिकाणी होता बघा. मग आता काय म्हणलंय त्यांनी, 8 सेमी बाजू असलेल्या घनातून, म्हणजे एक 8 सेमी बाजू असलेला घन आहे मोठा, आणि त्यातून 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घन तयार होतील असा प्रश्न आहे. तर काय करावं लागेल, मोठ्या घनाचं घनफळ भागिले जो लहान आकाराचे घन आहे त्याचं घनफळ. मोठ्या घनाचं घनफळ असणार आहे 8 गुणिले 8 गुणिले 8, म्हणजे बाजूचा घन. मग बाजू आहे 8 म्हणून त्याचा घन आपण अशा स्वरूपात लिहिला. मग लहान घनाची जी बाजू आहे ती 2 सेमी, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2, बे बे बेचोक 8, बे बे बेचोक 8, बे बे बेचोक 8, 4 चोक 16, 16 चोक 64 घन त्या ठिकाणी त्यातून तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं अंतिम उत्तर आहे. चला, तर अशा पद्धतीने आपण पृष्ठफळ आणि घनफळ पार्ट 1 यामध्ये फक्त घन आणि इष्टिकाचिती या आकारांचंच पृष्ठफळ आणि घनफळ आपण या ठिकाणी अभ्यासलं. तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जो तुमचा राहिलेला भाग आहे तो कव्हर करून त्या ठिकाणी संपूर्ण पृष्ठफळ आणि घनफळ संपून टाकायचं आहे. तर आत्ताचा जो झालेला व्हिडिओ आहे हा जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या गुरुकुल AOK क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.